आता हे अर्निक कोण आहे? चला बघूया. तर काय आहे ना, जसं की माझ्या बहिणीच्या मुलाचा बारसा होता, तर आम्ही सगळे तिथेच गेलेलो आणि हा तिचा पहिला बाळ होतं आणि आम्ही पोचतात मस्त असं डेकोरेशन वगैरे सगळं बघितलं आणि खूप वेळानंतर पूर्ण फॅमिली भेटणार होती. स्पेसिफिकली माझ्या मम्मीकडची फॅमिली, ही माझ्या मम्मीकडची बहीण आहे आणि हे मस्त असं डेकोरेशन केलेलं जे मला खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर आवडलेलं आहे आणि त्याच्यात पण हा जो पाळणा दिसतोय ना फुलांचा, तो मला खूप आवडलाय. म्हणजे खूप अतिशय सुंदर दिसत होतं. म्हणजे ह्या पाळण्यासाठी कॉम्प्लिमेंट देण्यासाठी माझ्याकडे शब्द नव्हते आणि असं खूप सुंदर डेकोरेशन झालेलं. त्यानंतर आमचे वेलकम ड्रिंक्स आम्ही घेतले आणि ही माझी मावशी, मामा आणि माझ्या बहिणीचे वडील, त्याच्यानंतर स्टार्टर्स आणि ही माझ्या बहिणीच्या नंदीची मुलगी आहे जिने डान्स केलेला. तिने लास्ट टाइम पण डान्स परफॉर्मन्स केलेला आणि हे डान्सने ते लोक बाळाचा वेलकम करत होते. आणि हा जो कमळ दिसतो ना, तो कमळ माझ्या बहिणीने एका रात्री बनवलेला. त्याच्यात आम्ही तिच्या मुलाला बसवून आणलेलं स्टेजवरती. सो ही माझी मम्मी. आणि मग आमच्याकडे मग नाव ठेवायची जी प्रथा असते, म्हणजे माहिती नाही मला ह्याला काय बोलतात, ते करत होते ते सगळ्या बायका पाळण्याच्या खालून. हे एक कपडा होतं, पण या कपड्यात काय होतं ते मला माहिती नाही. ते सगळं देत होते आणि ही माझी मावशी. आता माझ्या मावशीचा टर्न होता आणि ह्याच्यानंतर माझ्या मम्मीचा टर्न आहे. तर तेच सगळं खूप वेळ चालू होतं. आणि जर ह्याला काय बोलतात हे तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा, कारण मला खरंच नाही माहिती ह्या रिच्युअलला काय बोलतात ते. मग खूप वेळ ते चालू होतं. ह्याच्यात आमचा खूप वेळ गेला असं बोलणार नाही. नंतर मग आम्ही मुलाला तर पाळण्याच्या खालतून द्यायला सुरुवात केली. असं बोलतात की मुलाला पाळण्यात बसवायच्या आधी त्याला पाळण्याच्या खालतून एकमेकींकडे द्यायचं असतं. तर तेच चालू होतं. एक एक जणांचा टर्न येऊन सगळेजण, मला खूप ॲक्च्युली भीती वाटत होती की चुकून कोणाच्या हातातून पडला किंवा काय. आणि खालती पाळण्याचे दिवे पण लावलेले तुम्ही बघू शकतात. तर ठीक आहे, अशा प्रकारे हा जे काही रिच्युअल होतं ते पूर्णपणे झालंच. आणि ही माझी आई, आमच्या मातोश्री, फायनली आमच्या मातोश्रीचा टर्न आला आणि खूप खुश होते. ॲक्च्युली घरातले खूप खुश होते. आणि नंतर हे सगळं झाल्यानंतर त्यांचा काहीतरी गाण्याचा कार्यक्रम चालू होता. एक एक जण गाणं बोलत होते पाळण्याला झुलवा घालताना. म्हणजे घरातल्या ज्याचं लग्न झालंय त्या सगळ्या बायकांनी पाळण्याला हात लावलेला आणि ते झुलवत होते गाणं बोलत बोलत. तर ह्या त्या पाळण्याच्या त्या साईडचे सगळे माझ्या बहिणीकडचे माणसं आहेत आणि ह्या साईडला आम्ही सगळे. ही माझी बहीण, ही मावशी आणि ही माझी मामी. आणि मग नंतर ह्या दोघी आत्याने फायनली नाव रिव्हील केलं की मुलाचं नाव काय आहे. आणि खरं तर जेव्हा नाव रिव्हील झालं ना, मी म्हणजे जेव्हा अनाउन्समेंट केली तेव्हा मी हर्निक असं करत होती. पण जेव्हा नाव रिव्हील झालं, म्हणजे जेव्हा माझ्या बहिणीने आणि जिजूने नाव रिव्हील केलं, तेव्हा मला कळलं की नाव अर्निक आहे. आणि मजेची गोष्ट काय माहिती, माझ्या अजून एका बहिणीच्या मुलाचं नाव अर्नित आहे आणि ह्याचं अर्निक आहे. आता दोन्ही घरात अर्नित झालेलं आहे. तर चुकून मी कधी कोणाला बोलताना अर्निकला अर्नित आणि अर्नितला अर्निक नको करून दे म्हणजे झालं. आणि हे आम्ही जेवून घरी आलेलो, कारण माझ्या मावशीचा पण बर्थडे होता. स्टे ट्यून्ड फॉर मोर व्लॉग्स.